श्री स्वामी समर्थ मंडळी, आज मी इथं मसूर डाळ घेतलेली आहे आणि ही मसूर डाळ मी आता इथं स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहे। ही चांगली पाऊण वाटी एवढी मसूर डाळ घेतलेली मी आणि ती स्वच्छ पाण्याने धुवून घेतली आहे। आणि आता ही डाळ धुतलेली डाळ आता मी कुकरमध्ये घालून घेणार आहे। मसूर डाळीचे तुम्ही आत्तापर्यंत खूप पदार्थ पाहिले असतील, पण आपण आज एक भन्नाट असा हा पदार्थ बनवणार आहोत। तर सगळी डाळ मी कुकरमध्ये घातली आहे। नंतर त्यामध्ये काय करायचं, पाणी घालायचं आहे आणि त्याचबरोबर त्याच्यामध्ये काय केलं, मी एक छोट्या साईजचे 2 टोमॅटो बारीक चिरून घेतले होते, ते घातलेत। आणि आता काय करायचं, आणखीन आपल्याला डाळ शिजायला लागेल एवढं पाणी त्याच्यामध्ये घालायचं आहे आणि ह्याचं कुकरचं झाकण बंद करून आता कुकरच्या काय करायचं, 3 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत। आता कुकरच्या शिट्ट्या होत आहेत तोवर आपण बाकीची तयारी करून घेणार आहेत। मी इथं खोबरं घेतलेलं आहे, हे सुक्कं खोबरं आहे, त्याच्या बारीक चकत्या अगोदर काढून घेतल्यात। अगोदर हे काय करायचं, मिक्सरला अगोदर बारीक करून घ्यायचं आहे, कारण खोबरं इतर साहित्याबरोबर बारीक होत नाही, त्याच्यामुळे अगोदर खोबरं बारीक करून घ्यायचं। नंतर त्यामध्ये मी असा भाजलेला कांदा घेतला आहे, कांदा चांगला चुरगळून घातला आहे। नंतर इथं मी 20 ते 25 लसणाच्या पाकळ्या घेतल्यात, थोडंसं आल्याचे तुकडे करून घेतलेले आहेत, कढीपत्त्याचे काही पानं आहेत, नंतर कोथिंबीर घेतली आहे, हिरवीगार अशी कोथिंबीर घेतलेली आहे मी। आणि नंतर त्याच्यामध्ये काय करायचे, चवीनुसार मीठ घालायचे, की मीठ जर वाटणात घातलं ना की वाटण लवकर असं बारीक होतं आणि हे मिक्सरला छान असं फिरवून घ्यायचे। तर आपलं इथं आता वाटण तयार झालेलं आहे। अगदी मस्त असं बारीक वाटण तयार करून घ्यायचं आहे। मी तुम्हाला दाखवते कसं वाटण तयार केले ते। एकदम छान अशी पेस्ट तयार करून घ्यायची अशी त्या वाटणाची। आता इथं मी काय केलं आहे, गॅसवर पातेलं मांडून घेतलं आहे, त्याच्यामध्ये मी तेल घातले। आपल्याला फोडणीला हवं आहे तेवढं तेल त्याच्यामध्ये घालायचं आहे, आपल्या आवडीनुसार तेल आपण घालू शकतो। आणि नंतर तेल गरम झाल्याच्या नंतर आपण जे मिक्सरला बारीक करून घेतलेलं वाटण होतं की नाही, ते वाटण घालायचं आहे आणि ते छान काय करायचं आहे, त्या तेलामध्ये परतवून घ्यायचं आहे। वाटण छान असं परतून घ्यायचं आहे तेलामध्ये। आणि वाटण परतून झाल्याच्या नंतर त्यामध्ये काय करायचे, काही पावडर मसाले घालायचे, त्यामध्ये गरम मसाला, कांदा लसूण मसाला, लाल तिखट, धना पावडर आणि घरगुती काळा मसाला आणि हळद पावडर इत्यादी पावडर मसाले काय करायचे, ह्या वाटणामध्ये घालायचे फोडणीमध्ये आणि ते त्या फोडणीबरोबर छान असे परतून घ्यायचे आहेत। आता फोडणीमध्ये कढीपत्ता घालायचा राहिला होता, तो घालूयात। नंतर त्याबरोबर काही हिरवी अशी कोथिंबीर पण घातली आहे मी आणि आता ती कढीपत्ता आणि कोथिंबीरही छान फोडणीमध्ये परतून घ्यायची आहे। आता तोपर्यंत आपलं डाळही शिजून झाली आणि कुकर थंडही झालेला आहे, डाळ छान गाळ अशी शिजलेली आहे। आता फोडणीमध्ये आपण ही डाळ घालून घेऊयात आणि आपल्याला आता आपण जेवढी आपल्याला हे मसूर डाळीची आमटी हवी आहे तितकं पाणी त्याच्यामध्ये घालायचं आहे। ही मसूर डाळीची आमटी एकदम छान आणि भन्नाट अशी होते। भाकरीबरोबर तर तुम्ही अगदी चुरून मुरून खाऊ शकता, शिवाय भाताबरोबर तर खूपच छान लागते। बाय।